आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। माणखुर्द आणि शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन माणखुर्द शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रातील SMS इनोक्लीन कंपनीची भस्मीकरण यंत्रणा अंबरनाथ औद्योगिक वसाहत येथे 21 महिन्यात स्थलांतरित करण्यात येणार आहे। तसेच येथील 4 RMC प्लांट बंद करण्यात आले आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या RMC सिमेंट प्लांटवर दंडात्मक कारवाईसह खटले दाखल करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली। माणखुर्द शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रात SMS इनोक्लीन कंपनीच्या कचरा जाळण्यामुळे आणि RMC सिमेंट प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामासंदर्भात सदस्य अबू आझमी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती। त्यावर पर्यावरण वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले। या विषयावर संबंधितांबरोबर बैठक घेण्यात आली असून त्यात सदस्य अबू आझमीही उपस्थित होते। दरम्यान गोवंडी परिसरातील डम्पिंग ग्राउंड संदर्भात काही संस्थांनी न्यायालयामध्ये तसेच राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली। त्यानंतर हा प्रकल्प सध्याच्या ठिकाणाहून हलवण्याचा निर्णय घेण्यात आला असून 21 महिन्यांच्या कालावधीत नवीन ठिकाणी प्रकल्प उभारून स्थलांतर करण्यात येणार आहे। स्थानिक नागरिकांना दुर्गंधी आणि इतर अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे। त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केले। या परिसरात असलेल्या RMC सिमेंट प्लांट बाबतही कारवाई करण्यात आल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले। 8 केंद्रांपैकी नियमांचे पालन न करणाऱ्या 4 केंद्रांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून सध्या केवळ 4च केंद्र सुरू आहेत। नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह खटलेही दाखल करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिलाय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।